फ्रेश किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं मैद्याची चकली कशी करायची ती पाहूया. त्याच्यासाठी हा मैदा मी कुकर मध्ये शिजवून घेतलाय. मैदा आणि शिजवून घ्यायची आणि पीठ चाळून कोरडं ठेवायचे, पाणी वगैरे काय घालायचं नाही. नंतर ते पीठ शिजल्यावरनं बाहेर काढायचं. मिक्सर मधून गाठी त्याच्या फोडून घ्यायच्या आणि पीठ करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या पिठाच्या. सगळ्या पिठाच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. बघा कसं झालं मोडून. आता आपण चकली मसाला नसेल तरी आपण तांबडं तिखट घालू शकतो. नसेल तर आणि तीळ वगैरे घालायची घरगुती. लागलच ना. मी चकली मसाला वापरते. नंतर चवीप्रमाणे मीठ. नंतर त्याच्यासाठी शिजवलेली मुगाची डाळ. तुम्ही पीठ घट्ट पण मळू शकता किंवा सैलसर असलं तरी एकच त्याच्या, पण पाणी मात्र सोमट घालायचे. मी मोहन घालत नाही. मोहन शक्यतो मी नाही घालत. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता. गरम तेल करून गार करायचे, नंतर घालायचे. तेल टाकायला चकली तळण्यासाठी. आपण चकल्या करून घेणार. आपण पाहू शकता आपण आता केलेल्या पिठाच्या चकल्या कशा झाल्या ते. चकली खायला